हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. आणि आता मी जाणार होतो कामासाठी मुंबईला. पण काय एकटाच जाणार होतो, पण आता काय घेऊन जायला लागतंय मला. जे मगाचं वाक्य होतं ते बोला ना. काय गाडीला ओझ पाहिलं ना कशी बोलतात मला. नाही, जरा झालाय आमचा प्लॅन मुंबईचा. लावलंय बेटा गाणं, आवाज मी कमी केला गाण्याचा म्हणून ओरडतोय तो. सो आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला. कसा ठेवू मी कॅमेरा हा पोरगा. सो आम्ही निघालो आहोत आता मुंबईला जायला. आणि काहीच कारण नव्हतं. कारण माझ्यासाठी एक आहे, पण ते त्यांना खूप असं हसू येतं त्या कारणाने. पण मी त्या कारणामुळेच खरंच आज मुंबईला जायला निघालीये. सांगू कारण? कारण म्हणजे असं की आज ना आमच्याकडे पूर्ण दिवस पाणीच नाहीये. 9 वाजता पाणी गेलंय आणि आज फुल डे पाणीच नाहीये. मग म्हटलं पाणी नसलं का मग माझी होते भरपूर चिडचिड. मग म्हटलं नको, मग मी पण येते आज तुमच्यासोबत. मी जाईल मामाकडे थोड्या वेळ. आणि आज आमच्यासोबत रिटर्न येताना मामांची दोन्ही मुलं येत आहेत, आदी अशू. त्यांचं खूप दिवसापासून चाललं होतं का पुण्याला यायचं, आधीला दगडूशेठला जायचं घेऊन आम्हाला. तर आशूचा वेगळाच प्लॅन आहे. तर बघू आता काय काय कसं कसं सक्सेस होत आहे. आधीचं असं आहे का दीदी मला दगडूशेठला जायचंय, सो तू मला पुण्याला यायचंय, मला दगडूशेठला घेऊन जा, हे आधीचं आहे. आणि आशूचं असं आहे की आशूने काल जेव्हा मामा हो बोलला की हा म्हणजे मामाचं असं का एकाने जा आणि एकाने थांबा. पण खूप दिवसापासून प्लॅन आमच्याशी पुढे पुढे होत होते आणि आमच्याकडे पण जरा पाण्याचा इश्यू चालू होता, त्याच्यामुळे खूपच डिले झालं. नाहीतर 1.5-2 महिन्यापासून चाललंय पोरांचं काय यायचं. तर आताचा प्लॅन झाला. काल मामाने होकार दिला दोघांना पण यायला. तर आशूने मला गुपचूप कॉल केला. मला नंतर दीदी मला ना फक्त वॉटर पार्कला घेऊन चल. कुठेच नाही, म्हणजे सगळे फ्रेंड वॉटर पार्कला जाऊन आले, मला वॉटर पार्कला जायचंय. म्हटलं ठीक आहे बघू. आणि आता असा विषय झालाय का ह्यांचे 2 दिवस कामं आहेत, तर मग आता कसं कसं मॅनेज होणार आहे आम्हाला दोघांना पण माहित नाही. पण आम्ही ट्राय करू की ते आल्यानंतर त्यांना बऱ्यापैकी फिरवायचं वगैरे. सो आम्ही इथले जवळचे प्लॅन केलेले आहेत, म्हणजे दगडूशेठ, मॅकडी वगैरे असं बाहेर खायला वगैरे जायचं, असे सगळे प्लॅन आहेत आमचे. पण आता रिसॉर्टचंच अजून आमचं काही फिक्स नाही आहे, कारण की त्याला फुल डे जाणार आहे. तर मग बघू आता कसं प्लॅन ठरतंय, ह्यांच्या कामावर डिपेंड राहील ते. तर मग हा ब्लॉग कंटिन्यू करा. आता आम्ही निघालो आहोत मुंबईला जायला. तर येताना आमच्यासोबत मागे आधी अशू पण असणार आहेत. सो पुढचे ब्लॉग पण तुम्हाला बघायलाच मिळतील. शारंग हाय कर ना सगळ्यांना बेटा, हाय. सारंग झोपलेला होता, आज लई लेट उठला. नेमकं पाणी जाणार होतं, त्याला उठवलं पटकन. त्याला म्हटलं चल आपल्याला नावनावला जायचंय. झोपेत होता, लगेच उठला आणि नावनावला पळाला झोपेतच. मग त्याच्या मामाने त्याला आंघोळ घातली. सो तुम्हाला काय बोलायचंय? न्यू ओके चलो फिर. फूड मॉलला थांबतोय कारण की भूक लागली. आम्ही घरातून काहीच नाश्ता वगैरे करून नव्हतं निघालो. 9:30 वाजता निघालो, आता 11:15 वाजलेत. सो म्हटलं आता इथे थोडंफार नाश्ता वगैरे करूयात. आणि आज आभाळ आलंय बघा वरती किती. बाबाने काय काय आणलंय शाळांना. मस्त मस्त खरवस पण आणलं का? त्याचं ठेवलंय साईडला आणि आपलं घेतलंय आता मागील तो. काय म्हणता? म्हणून मी एकच घेत होतो. पण माझं ठेव तुमच्यात आहे ना, म्हणून मी तुमच्यासाठी पण एक घेतला. हे पोरगं हे मागायला लागलं त्याचं काय? बरं ठीक आहे ना, चलो. सो ना सारंगसाठी हे घेतलं होतं मँगोचं. आणि आमचं साहेब बघा काय करताय. ह्याला हातच लावायला मागत नाहीये.
असं गुबू गुबू पेते. कसं आहे सारंग? अवघड आहे रे देवा. वाजले किती बघितले का उगत मुगले? हो 12. चला आवरा. गरम व्हायला लागलं, थोड्या वेळ बाहेर उतरलं तर लगेच गरम होते. मी पिऊ? चला आता आम्ही डिरेक्टली नॉनस्टॉप निघणार आहोत आणि मी जाणार आहे मामाच्या घरी आणि हे ह्यांचं काम आहे, सो हे स्टुडिओला जाणार आहेत. हे सॉन्ग नाही चेंज बघा. हा बघा. हे मला आधी म्युझिक ऐकून घेतो देन राहू देऊ. हे नाही बाबा चेंज. चांगलं आहे ना आता हे. छान आहे. नाही बाबा चेंज. हा हे छान आहे. नाहीये बाबा चेंज. हा हे छान आहे. नाहीये नाही चेंज. आम्ही मुंबईत पोहोचलेलो आहोत. आवाज बंद करा गाण्याचा. आणि आता अंधेरीत पोहोचलो, एअरपोर्ट समोरच आहोत. आता हे मला इथे सोडत आहेत आणि इथून मी कॅब करून जाणार आहे मामाच्या घरी मालाडला. आणि ह्यांचं अंधेरीत काम आहे, सो हे अंधेरीत जाणार आहेत. बाय. आणि आम्ही परत 5 वाजता निघू मामाच्या इकडनं. आलीच कशाला होती तू? असंच तुम्हाला कंपनी द्यायला. कंपनी द्यायला बायको आली. बायकोचं एवढं प्रेम आहे ना माझ्या. आता 3 तासच मामाच्या इथे 2 मिनिट मला अशी वेगळं सोडत नाही स्वतःपासून. नशीब लागतं त्याला एवढी प्रेमळ बायको मिळायला. नशीब घेऊन आलं. सो आता येते कॅब. सारंग झोपी गेला. किती वेळ दाखवतात? 1 मिनिट दाखवते. मामाच्या घरी गेल्यावर मग भेटू. मला व्हॉट्सअप करा. हाय चल टाटा. हो सांभाळून जा. येस. सो मी पोचली आता मामाची इथे. आणि सारंग झोपलेला होता, जस्ट उठला तर कॅबमधून उतरताना आणि लगेच बाबा बाबा करायला लागला. आता पण तिने करायची. हो हो मामा भेटणार आता. बाबा गेले बेटा कामावर. मामा भेटणार. मामा 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 मामा. चलो. पोराचे लय खेळले होते ग राणी. मम्मीने फेकले. हे सगळे आमच्या आशूचे खेळणे आहेत. नाही तुला नाही घेतलं मामी मी. हे सगळे आशूचे किंडर जॉयचे खेळणी आहेत. आणि हे सगळं सारंगसाठी जपून ठेवतो आशू मामा सारंगचा ना. काय सारंग आला का मग सगळं खेळत बसतो. का रे सारंग? हा कसं करते? काय रे बेटा एवढं? आला आधी मामा आला. चिकन ए गपरे. चिकन खायचं. मामाला सांग मामा मी माळकरी आहे. प्रोटीन डोले छोले घालू शकतोय. हा बघ बरं घालून. हात कशाला पाहिजे फोन? तो त्याला किती मज्जा येते बघ ना. हात लगेच पुढे दिला. एक्सचेंज करू आपण. असं आहे. नो ब्रो. राणी दी फिंगर दे. वाव काय घातले रे शारंगच्या हातात? शारंगच्या हातात काय घातले रे? मस्त मस्त. पागल आहे का? काय काय केलं? काय केलं? रिंगणी येते. पेन्सिल टाकायचंय. मामा कसं बोलते तो मामा? ट्रक आहे ना.
हा. आणि त्या आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे अरे तुम्ही तेवाला आता पाहिलं का? क्यूट क्यूट आहेत बघा ना असे सगळे. आशू हे कोण आहे? काय? हा कोण आहे? मला काय माहिती. फिशरमॅन आहे. फिशरमॅन. आशूचे खिलोने जा. हा हे आशूचे खिलोने आहेत. आशू हा नाही तो आशू पण खिलोने काय? आशू नाही तो आशू आहे. हा आशू आहे, हा आशू आहे आणि या आशूचे हे खिलोने आहेत. खिलोने म्हणे. सो हे सारंग आला का मग सारंगला यूज होतात मस्त खेळायला. काय काय बघा ना किंडर जॉयचे सगळे. ए बेल वाजली. मामा सारंग एक एक लावतोय बघ मामाने किती मस्त मस्त लावलंय. सारंग जा जा सगळं तोडून दे मामाचं जा. जा तोडून दे मामाचं सगळं. मामा तो बघ तो देतोय तुला लावायला आशू. थँक्यू. दीदी स्नॅप काढ. सो आशूने मॅकडीचं मागवलंय. बर्गर फ्राईज वगैरे इथे ह्याच्यात बर्गर आहे. यातलं मी काहीच खाणार नाही आहे. इथे कॉफी वगैरे आहे. सारंगसाठी फक्त फ्राईज ऑर्डर करायला लावले आणि मी तर नाश्ता केला होता तो माझं खूप पोट भरलेलं आहे. सो सारंगसाठी फ्राईज. सो आंबे घ्यायला आली आहे मी आता इथे. इथे तर आंबे हे घेतले मी आता इथे ठेवलेत त्यांनी. 2 डझन घेतलेत पुण्याला खाण्यासाठी. कोणाला म्हणतो इथे किती सारे आंबे आहेत. आंबे 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 सगळे आंबेच बसू द्या त्याचे. बस सारंग तुझा फोटो काढू आपण. ये आंबेवाले इकडे बघ सारंग. हे सो ना पुण्याला ना महाग मिळतात जरा आंबे. म्हणजे आता आम्ही जिथे राहतो तिथे ना 850 रुपये डझन आंबे आहेत आणि इथे मला 1000 रुपयेमध्ये 2 डझन आंबे मिळालेच. मी ते आता घेतले. केसर आंबा पण आम्ही आता लास्ट टाइम आताच घेतला होता तेव्हा आम्हाला 350 रुपये किलो मिळाला होता आणि इथे 120 रुपये किलो. सो एवढा जास्त फरक आहे. सो म्हटलं आम्हाला घ्यायचेच होते आंबे खायला तर मग आता मी इकडनं आंबे घेतलेत. तर मी आता इकडनं 2 डझन आंबे घेतलेत खाण्यासाठी फक्त. सो ही पेटी मामाच्या इथे आणली खायला. आता यातलं मी आंबा खाणार आहे. हे पिकलेले आहेत. मी कच्चे घेतलेत. मला खोललं अगं. तू खाणार आहेस मग मी एकच काढते. सो आता हा आंबा खाईल मी माझ्यासाठी कच्चे घेतलेत. हे पिकलेले आहेत सगळे कारण की हे मामाला खायचे आहेत म्हणून. ओ बेटा हे बघ मँगो खायचे बेटा मँगो. चला मँगो खायचे ना. सो त्याला तर हे पाहिजे म्हणून ओरडतोय. इथे मँगो कपला इथे सारंगसाठी पण. हे घे बेटा. सो आता आम्ही निघालो आहोत ऑटोने आणि हे आता थांबलेत मेट्रो स्टेशनला. मोगरा मेट्रो स्टेशनला. तर आम्ही तिकडे चाललोय. सो आता आम्ही ऑटोने चाललोय. सो फायनली आमचा प्लॅन सक्सेस झालेला आहे. फायनली हे दोघं येतात. हे दोघं फायनली आता यायला पप्पांना त्यांनी मनवलेलं आहे. अथक परिश्रमानंतर. पापा मान गए. जा बोलले डायरेक्ट. आशूला पण आशूला तर विचार वो ऐसा बोले नहीं कि ये बच्चे का ख्याल रखना. अरे हा मला बोलले आशूला तंग नको करू. बापरे. तंग नको करू बोलते. तंग नको करू. चलो आता आम्ही निघून आलेलो आहोत. सारंग झोपी गेलाय. बघा बरं मी आली मुंबईला. भारी वाटतंय ना. ते बघ आता घातले कानात. अरे माणसाला भेटलाय. हे जेन्झी ना हे असेच सगळे बिघडलेले काय तर म्हणे कॉक्रोच जनता पार्टी. हे असे कॉक्रोच हे ओके असे कॉक्रोच आहेत. तुम्ही पण फॉलो करता. तुम्हाला माहितीये का हेच आता हे खूप सारे पेजेस बनवतात नाही का इन्स्टावर. त्या 2 अकाउंट मला एकाची कमेंट आली त्या पेजवरनं माझ्या व्हिडिओला असं हार्ट आले कॉक्रोच जनता पार्टी. हा एअरपोर्टला चालू केलं. चला आता एअरपोर्टला जायचं ना प्लेननी जायचं. चला ना जाऊ ना. चलो फ्लाइट से लेफ्ट मारा इथून
गाडी हा, पार्किंगला अच्छा. टाकली आणि मस्त आपण गोव्याला ते तुझं ते हे आणलंय तुम्हाला तेच म्हणत होते आज आपण जाऊ गोव्याला. हो वा. म्हटलं इथे दाची मला घेऊन जाय ना, तुला कुठे घेऊन जाते ना. काय दाजी काय Right बघा. हे काचा बघ काचा 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 आजचं वातावरण जरा वेगळंच आहे आणि खूप भारी वाटतंय. म्हणजे असं पावसाळा म्हणजे पाऊसच पडून गेलेला आहे. पुण्यात खूप जास्त पाऊस झालेला आहे. अजून मुंबईत नाहीये पण वातावरण तर झालेलं आहे पावसाचं. दाजी रूफटॉप काय आहे तुमच्यामध्ये ही गाडी येताना मॉडीफाय करा नाही ना हा पोस्टर मला अजून आठवतंय. काहीतरी झालं मला फोन टाकलंय व्हायरस याच्या फोन आधीने आशूने टाकला व्हायरस. 103 जागा चालू आहे बघ ना परत चेंज झालं. मला नाही पाहिजे कार माझा फोन अरे आधी इथे बटन आहे माझ्याकडे रे. अरे बापरे कसला घाबरतो तो कधीपासून. हे बघ इथनं चेंज होत नाव टाकते दाजी इकडनं चेंज करतायत सॉन्ग आणि हा घाबरतोय माझ्या फोनला काय झालं, माझ्या अशू फोनला काय नावाचा झालं. व्हायरस घुसला तुझ्या फोन मध्ये. अरे अशू काय मी काय नाही तू काय केलं त्याच्या फोनला? राणी तो- फोन तर दाखव मी माझा फोन तुला देणारच नाही आता. हे गाणं हा कोणतं लावलंस? अभी ना जाओ छोड के वा वा वा. काढलेलं तर लाव. तुला मी अजून अर्धा तास सांगणार नव्हतो रे. म्हटलं जाऊ दे. मला माहिती पण पुढे बघा. असेच एकटे चिकन सो आम्ही आता थांबलोय फूड मॉलला. चिकन काहीतरी खातो. केएफसी खायचं तर खा नॉन केएफसी खायचं का? तुम्ही काय तुम्हाला आम्ही तर व्हेज केएफसी खाणार. किंवा मॅगडी काही पण चालेल. काय खायचं हे पोरं काय शांत बसत नाही बाबा. ते बघ गेले आतमध्ये. ही पोरं गेलेत आतमध्ये चॉकलेट्स घ्यायला. मामा कुठे मामा? मामा कुठे गेला मामा शारंगच्या? स्टार कसे झाले? हा तुझा एक आहे ना सारंगचा ड्रेस. फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि सारंगला बेडवर ठेवलं. सारंग किती खुश झाला लगेच. एसी लावते एसी लावायला चालला लगेच. ते बघा पोराकडे बघा. लावलाय एसी लावलाय बेटा. येस ब्रो. लावलाय बेटा एसी. बाबाने आधीच लावलाय. हा झोपा आता. करा नेनी करो नेनी. हा मामा इकडे रे. हा येतोय मामा. तू कर नेनी. आता आम्हाला मामाच पाहिजे. चालला लगेच मामाकडं. आवाज दे मामाला. मामा इकडे मामा बेटा. स्टुडिओ मध्ये गेले मामा. बाहेर. पोरे लगेच आता त्यांच्या दाजींच्या वर्क प्लेस मध्ये जाऊन बसले. स्नॅप काढायला लगेच. कसं वाटलं? भारी भारी. कसं वाटलं? कसं आहे आमचं घर? छोटस सिंपल छान आहे. कसं आहे आमचं घर? तू तर अजून आलाच नाही ना बेडरूम मध्ये बघायला. अरे इथं मी झोपून घेतो इकडेच झोपून घेतो. घे झोपून. हे बघ मामा आता हा सगळं दाखवेल. एक 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 त्याला नाही बघ. हे काल चप्पल घेतली ना आम्ही ह्यावाल्या. ही थोडी मोठी होते. घरी आल्याला लगेच मामाला दोन्ही मामाला दाखवलं त्याची चप्पल. आता सगळे टॉयज दाखवेल एक 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 एक. हा ते तू घेऊन जा आता. बस त्याच्यासोबत खेळायला म्हणतोय तो. ते बघ हात करतोय. तो बघ ना तर तिला हो खेळ म्हणतोय.
सो आम्ही आत्ताच पोचलो घरी आणि आल्या आल्या सारंग लगेच त्याच्या एक एक वस्तू दाखवायला लागला त्याच्या मामाला आणि त्याच्या मामाच्या मागेच पळतोय आणि आता फ्रेश वगैरे होतो आणि झोपतो. आता वाजले आहेत 11 वाजल्याच आम्हाला यायला, म्हणजे 5 तास लागले पूर्ण. फूड मॉललाच आमचा जवळपास 1 तास गेला. तर आता बघू काय काय होतं, जर काही झालंच तर मी या ब्लॉगमध्ये ॲड करेन. और झोपून घेऊ. बाय, गुड नाईट. कोंडूला पा कसं जाऊन झोपले त्याच्या बाबाच्या खुशीत. आणि आता आम्ही खेळणार आहोत लुडो. इन सासों को आहो को मेरे थांब, थांब, गुनाहों थांब. की थांब, मिल चले. रही है कोई. येता आम सारंग चढ आहे. अरे काढ ना. अरे सहा पडले, खेळ ना. अरे 6 पडते. अरे मामाला बोल. मामा माझी एक कवडी दिली होती, शिस्तीत द्या आता. थँक्यू. आधी चल. अरे आधी चिटर. लवकर ये. लगेच जातो मग. ए लवकर ये, नाही हारत आहे, ये लवकर वर. हे पाय तुझी एक निघली बाहेर. ए यार आधी नाही, पटकन ये वर. हाय ना पोरगाले चिटर आहे बरं का, हारायला लागलं तर लगेच जाऊन झोपला. थँक्यू. ते अंतरून बघ, लवकर ये वर. आता तुमची उडू त्याची उडू. नाही नाही सिरियसली यार. तिची उडव आहे बघ, माझी ऑलरेडी नाही 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 नाही. एकदा पण नाही उडवली तुमची. फोन ठेव इथं, इथं फोन ठेव आधी. तर उद्याचा प्लॅन कॅन्सल. हे ब्लॅकमेल करतोय. हे बाय दाजीनी तुझी उडवली. आता हे मी टाकणार शिस्तीत. ए यार यार नीट खेळा ना यार. शी बाबा, हे पोरणाले बेकार खेळून राहिले. त्याला काय झालं ते 2 3 ते बाहेर. सगळ्यांची मीच खेळतात. अरे दुसरी पण गेली तुझी. आता तू झोपून घे. ए यार काय फालतूगिरी करताय. अरे मी आत गेलो तर तुम्ही आरामशीर खेळू. या माणसाला ना मी आता उडवल्याची 4 घरीच आहे. अजून खेळशाल का, उडवशाल माझी? हा उडवशाल माझी? काम करा, मी गेम एक्झिट मारतो ना. पाहिलं का हे? हा एक पोरगा आणि हा एक पोरगा, एक नंबरचे चीटर आहेत. एक्झिट झाला. नाही झालंय. नाही झालंय. नाही झालंय. शी बाबा, हे लय चिटिंग करतात. हा आम्हाला उठवलं कसं? आज तुम्ही उठवता आम्हाला तेच काय. 4 घरी पाठवतात तर. अरे दादी. सो फर्स्ट आशू, सेकंड मी, थर्ड आधी आणि फोर्थ हे. इकडे सारंगचं वेगळंच चालू आहे.